न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवातच करूया दिवसभरातल्या लक्षवेधी घडामोडीने। शिवसेनेतील बंडाला मंगळवारी 1 वर्ष पूर्ण झालं, पण यावरून चांगलंच राजकारण रंगलंय। विरोधकांनी गद्दार दिन साजरा करत सत्ताधाऱ्यांना डिवचलं, तर सत्ताधाऱ्यांनी हा क्रांती दिन असल्याचं म्हटलंय। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। गद्दार दिन विरुद्ध स्वाभिमान दिन। शिवसेनेतील बंडावरून राजकारण। पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे। गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यामध्ये राजकीय भूकंप आलेला होता। तारीख 20 जून 2022। तो सोमवार होता। विधान भवनात विधान परिषदेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं। एकीकडे महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झालेला होता, तर दुसरीकडे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतल्या बंडाच्या चर्चेला उधाण आलं। एकनाथ शिंदे आपल्या निवडक सहकारी आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटीला गेले। त्या राजकीय बंडाला आता 1 वर्ष झालेला आहे, पण त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मंगळवारी गद्दार दिन साजरा केला। गद्दार दिनानिमित्त आज जागतिक गद्दार दिन आम्ही मागणीच केलेली आहे संजयरावांनी। काय फोन केले योनोकडे का कोणाकडे करतात, कारण ते निवडणूक आयोगाकडे नाही ना। नाही, शेवटी गद्दार किती झालं तरी गद्दारच राहणार। एकीकडे ठाकरेंच्या पक्षानं गद्दार दिन साजरा करत सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं मंगळवारी स्वाभिमान दिन साजरा केला। तो स्वाभिमान जगवण्यासाठी मागच्या 20 तारखेला जो एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, त्या उठावामध्ये आम्ही सामील झालो। त्याबद्दल आजही मला आणि आमच्या 40 आमदारांना अभिमान आहे आणि म्हणून आमच्यासाठी हा बाळासाहेबांचा स्वाभिमान आम्ही जो जपला तो स्वाभिमान दिन आहे आणि ज्यांनी मतदारांची गद्दारी केली त्यांच्यासाठी गद्दार दिन आहे। खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली। भाजपशी सत्ता वाटपावरून बिनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीचं सरकारही स्थापन केलं। मात्र अवघ्या 2.5 वर्षातच हे सरकार कोसळलं। त्याला कारणीभूत ठरलं एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं बंड। त्या बंडानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झालं, पण शिवसेनेतल्या त्या फुटीवरून पुन्हा एकदा राजकारण रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।